नमस्कार. नाट्य परिषद शाखा सांगली आयोजित नाट्य पंढरी वाचन कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अरुणा ढेरे लिखित काळोख आणि पाणी या ललित लेख संग्रहाच्या वाचनाच्या मालिकेमधील पुढचं प्रकरण मी आपल्यासमोर सादर करतोय. महाभारत आणि लोकमहाभारत म्हणजे लोकवाङ्मय यांच्यात आलेल्या नातेसंबंधांबद्दलच्या रोचक कथा आणि तथ्य या ललित लेख संग्रहातून खूप सुंदरपणे मांडलेली आहेत. पुढचं प्रकरण आहे गांधारीचे पहिले लग्न, जे मी 2 भागांमध्ये वाचतोय. आज त्यातला पहिला भाग. गांधारीचे पहिले लग्न. महाभारतातला चित्तवेधक आणि रोमांचक असा विवाह सोहळा एकच, तो म्हणजे द्रौपदीच्या विवाहाचा. तिच्या सासूचे कुंतीचे लग्नही स्वयंवर मांडून वाजत गाजत झाले. तिच्या नवऱ्याने अर्जुनाने सुभद्रेशी लग्न केले. ते अगदी नाट्यमय रीतीने केले. शिवाय तिच्या सुनेचे उत्तरेचे लग्न सुभद्रा पुत्र अभिमन्यूशी झाले, तेही थाटामाटाने. विष्णुदास नाम्यासारख्या कवींनी त्यावर स्वतंत्र काव्यही रचली. पण द्रौपदी स्वयंवरा इतकी लोकप्रियता महाभारतातल्या दुसऱ्या कोणत्याही लग्न समारंभाने मिळवली नाही. या लग्नाचा दीर्घकालीन परिणाम महाभारतीय व्यक्तींच्या जीवनात तर झालाच, पण लोकमनावरही त्याचा एक दीर्घ आणि खोल असा ठसा उमटून राहिला. लोकमहाभारताचे नायक पांडव. पांडवांच्या सत्पक्षाचे कौतुक लोककथांनी तऱ्हेतऱ्हेने केले. पांडवांना भोगाव्या लागणाऱ्या दुःखाज कष्टांचेही चटका लागेल असे वर्णन त्यांनी केलेले आहे. कर्णाचे कौतुक त्यांना वाटले तर तो कुंतीचा मुलगा म्हणूनच, 6वा पांडव म्हणूनच. हे सारे पाहिले म्हणजे गांधारीच्या लग्नाची एक कथा मला मिळाली असे जर मी म्हटले तर आश्चर्य वाटल्या वाचून राहणार नाही. दुर्योधनाच्या आईबद्दल पांडवप्रेमी लोकप्रतिभेला एवढा कळवळा कसा आला? तिच्या लग्नाचे वर्णन कुणी मुद्दाम काव्य रचून म्हणून का केले असेल? खुद्द महाभारतातही गांधारीच्या लग्नासाठी फारसे श्लोक खर्ची पडलेले नाहीत. कुंतीचे निदान तिच्या बापाने स्वयंवर मांडले. तिने लाजत लाजत स्वेच्छेने पांडूच्या गळ्यात माळ घातली. वाजत गाजत यादव कुळातली ती पोर हस्तिनापुरी दाखल झाली. गांधारीचे एवढेही कौतुक झाले नाही. भीष्मांनी धृतराष्ट्र आणि पांडू यांच्याकरता योग्य अशा उपवर राजकन्यांचा शोध घेतला आणि दूर गांधार देशच्या राजाकडे धृतराष्ट्रासाठी त्याच्या कन्येचा हात मागितला. धृतराष्ट्र हा जन्मांध. तेव्हा एखादी दूर देशची राजकन्या आपल्या प्रतिष्ठेवर त्याच्यासाठी परिणून आणावी असा विचार कदाचित भीष्मांनी अत्यंत धोरणीपणाने केलाही असेल. जन्मांध राजपुत्राला मुलगी देण्यासाठी सुबल राजाही सहज रुकार देवला नाही. पण अखेर कुल, शील आणि लौकिक यांच्याकडे पाहून त्याने कुरु गांधार संबंधाला मान्यता दिली. यामध्ये गांधारीच्या इच्छेचा कुठेच प्रश्न नव्हता. तिला आपल्या नवऱ्याच्या आंधळेपणाची गोष्ट कळली तेव्हा तिने स्वतःच्याही डोळ्यांवर पट्टी बांधून आंधळेपण स्वीकारले. तशा स्थितीत तिला घेऊन शकुनी हस्तिनापुरात आला आणि धृतराष्ट्राची त्याने गांधारीचे विधिवत लग्न लावून दिले. तिच्या दिमतीला योग्य लवाजमा आणि बरोबर पुष्कळ धन दिले. अशा तऱ्हेने ती धनयौवनाने युक्त अशी मुलगी आंधळ्या धृतराष्ट्राची पत्नी म्हणून कुरुकुलात वावरू लागली. नवऱ्याच्या जोडीने तिने आंधळेपण स्वीकारले आणि तिला पतिव्रतेचा सन्मान मिळत गेला. तिचे पातिव्रत्य कुरूंच्या घरात फारसे सामर्थ्यवान ठरणारे नव्हते. आंधळ्या धृतराष्ट्राच्या अतिलोभी, अतिचंचल आणि अति घृणास्पद अशा वागण्याला आवर घालण्याची तिची धडपड कधीच यशस्वी ठरली नाही. द्रौपदीला मिळाला तसा तिच्या पतीकडून पत्नी म्हणून तिला सन्मानाचा अधिकार मिळाला नाही. पण महाभारतकालीन समाजाच्या लेखी गांधारी आदरणीय होती. कुंती काय, द्रौपदी काय, पाची पांडव काय किंवा कृष्ण काय, सर्वांनी नेहमी तिला प्रेम आणि आदरच दिला आहे. असे जर महाभारतीय कथेमध्ये गांधारीचे वावरणे प्रतिष्ठेचे आहे, पतिव्रतेचे आहे, तर मग माझ्या हाती आलेल्या या लोककथेत गांधारीची अप्रतिष्ठा होईल असे तिच्या विवाहाचे एक भलतेच चमत्कारिक रहस्य आले कुठून?
या चमत्कारिक रहस्याचा मागोवा मी कसा घेत गेले हे सांगण्याआधी ती कथा सांगितली पाहिजे, नाही का? ही कथा कृष्णदास दामा या कवीच्या आदी पर्वातीलच आहे. लोकश्रद्धांचा, लोककथांचा भरपूर वापर आपल्या काव्यातून करणारा हा 16व्या शतकातला कवी आपल्याला आता परिचित झालेला आहे. त्याने आपल्या आदिपर्व नावाच्या काव्यामध्ये 9व्या प्रसंगात गांधारीच्या विवाहाची ही विचित्र कहाणी सांगितली आहे. थोडी महाभारतातल्या घटनाक्रमांचा आधार घेणारी पण लोकधारणांचा आविष्कार त्यातून अगदी स्वतंत्रपणे स्वकौशल्याने करणारी ही कहाणी. या कहाणीप्रमाणे प्रसंग आहे हस्तिनापुरातला. गरोदर गांधारी धृतराष्ट्रासमवेत राजदरबारात बसलेली आहे. पांडू त्याच्या 2 राण्यांसह वनप्रदेशात गेलेला आहे. अशा वेळी उत्तरेकडून सिद्धाश्रमातून काही यात्रेकरू दक्षिण तीर्थाकडे जाता जाता वाटेत हस्तिनापुरी भीष्माची भेट घेतात. भीष्म त्यांचा आदर सत्कार करतो. त्यांना कुशल समाचार विचारतो. ते यात्रेकरू मंदाकिनीच्या तीरावरून आलेले. ते पांडूचे क्षेम कुशल भीष्माला सांगतात. पांडूला 5 मुले झाल्याची आनंद वार्ता या यात्रेकरूंकडून सर्वांना कळते. गांधारी ही गोष्ट ऐकते आणि मनातून संतापून जाते. तिचा राग निघतो दुर्वासांवर. कारण कृष्णदास दाम्याच्या कथेप्रमाणे कुंतीभोज आणि गांधारराज हे भाऊ भाऊ. दुर्वासांच्या सेवेत एकटी कुंती नव्हती, तर गांधारीही होती. आणि कुंतीच्या सेवेने संतुष्ट होऊन दुर्वासाने कुंतीला पंचपुत्रांचा आशीर्वाद दिला. तसाच गांधारीवर प्रसन्न होऊन तिला शतपुत्रांचा आशीर्वाद दिला. असे असताना कुंतीच्या बाबतीत मात्र दुर्वासांचे बोल खरे ठरले आणि मी मात्र अजून तशीच. या दुःखाने गांधारी वेडीपिशी झाली. संताच्या भरात तिने आपण गर्भपात करवला आणि 100 जंतूंसारखे पुत्र तिला झाले. शिवाय नंतर जी वार बाहेर पडली तिची एक मुलगी झाली. गांधारी प्रसूत झाली हे ऐकून भीष्म धावत आले. त्यांनी पाहिले तर सारे सूक्ष्म असे ते जीव. त्यातला एक जरा मोठा आणि त्याचे कान जरासे लांब असा हा लंबकर्ण मुलगा गांधाराच्या पोटी कसा काय आला? हा प्रश्न आपल्याप्रमाणेच वैशंपायनांकडून महाभारत ऐकणाऱ्या जनमेजयालाही पडला. आणि कृष्णदास दाम्याने ऋषीमुखाने त्यामागची एक अद्भुत लोककथा रंगवली. लहान होती गांधारी, बाहुल्यांच्या खेळात रमण्या इतकी लहान. तेव्हा एकदा खेळातले बाहुला भाऊलीचे लग्न लावण्यात ती अगदी रमून गेली होती. अगा गांधारी धाकुटेपणात विवाहो बाहुलियांचा होती खेळत, थोर समारंभ तेथ तिने होता मांडीला. बाहुल्यांशी खेळण्यात रमलेली गांधारी एवढीशी पोर. तिथे ईक्ष नावाचा ऋषी आला. तेव्हा त्याच्याकडे तिने लक्ष दिलेच नाही. हे किती स्वाभाविक आहे. पण भिक्षा मागत आलेल्या त्या ईक्ष ऋषीला मात्र तेवढा विवेक राहिला नाही. त्या बाहुलीच्या खेळात रमलेल्या बालिकेला त्याने शाप दिला. भयंकर असा शाप. अवो तुझं प्रथम वरू गर्धभ होईल जाणं, लग्न लागता तो तात्काली पावेल मरण. हे ऋषी श्राप वचन गांधारी असे ऐकेले. गांधारीला असा भयंकर शाप मिळाला. गाढवाशी लग्न लागेल आणि लग्न लागताच तो नवरदेव तात्काळ मरण पावेल. हा शाप एवढ्याशा आजाणमुलीला देण्यात ईक्ष ऋषींचे काय साध्य कोण झाले? पण या शापाला उशापही मिळाला नाही. कारण गांधारीने तो शाप ऐकलाच नाही. ऐकला असता तरी त्यातला भयानक अर्थ तिच्यापर्यंत पोहोचून तिने त्यावर उपशाप मागितला असता की नाही कोण जाणे. तो शाप ऐकला गांधारीच्या बापाने. त्या क्षणी त्याला काय वाटले, तो आकस्मिक आघात त्याने कसा सहन केला, त्याने कसा शोक केला आणि आल्या संकटातून मुलीला वाचवण्याचा त्याने कसा मार्ग शोधला, हे काहीच कृष्णदास दामा आपल्याला सांगत नाही. तो फक्त सांगतो ती गांधारीच्या बापाने अवलंबलेली युक्ती. त्याने आपल्या मुलीचे लग्न खरोखरच गाढवाशी लावून दिले. लग्न लावताच ऋषींच्या वचनाप्रमाणे गाढव मरण पावले. मग तिचे प्रथम लग्न पाहे, राये गर्धभेसी लावले आहे, तो तात्काली पाहे मृत्यू असे पावला. गांधारीचे लग्न अशा तऱ्हेने खरोखर गाढवाशी लागले. लग्नानंतर जेव्हा तात्काळच ते गाढव मरण पावले तेव्हा ईक्ष ऋषींची शापवाणी खरी ठरली. नंतर मग पुढे
धृतराष्ट्रासाठी गांधारीला मागणी आली. निश्चिंत मनाने गांधार राजाने आपल्या मुलीचे लग्न धृतराष्ट्राशी लावून दिले. गांधारीच्या प्रथम विवाहाची घटना गांधार राजाला वाटली तितकी साधी सोपी राहिली नाही. लग्नानंतर तो गर्दभवर मरण पावला. एवढ्यावरच सारे संपले नाही. या विभत्स विवाहाचे सावट गांधारीच्या गर्भावरही पडले. तिच्या थोरल्या मुलाने आपल्या पूर्वपित्याच्या रूपाशी साधर्म्य दाखवले. ऋषी श्राप चुकवून मग धृतराष्ट्री केले लग्न, तो पूर्व पितृ म्हणून दीक्षा आणली श्रेष्ठ पुत्रे. म्हणून तयाचे पाहे लंब कर्ण झाले आहे, ऐसे ऋषीस सांगता पाहे मातू कळली जन्मेजया. ही कथा मी परत परत वाचली. गांधारीचे गर्दभाशी लग्न लावण्याची कल्पना या लोकावलीला कशी काय सुचली असेल? का म्हणून त्याने असल्या विचित्र काहीशी असभ्य लग्नाची कल्पना केली असेल, आणि तीही गांधारीसारख्या पतिव्रतेच्या बाबतीत? मला पुष्कळ विचार करूनही काही उत्तर मिळेना. मूळ महाभारतातल्या गांधारीकडेही मी यासाठी पुन्हा पुन्हा विचारणा केली, पण डोळ्यावर पट्टी बांधलेल्या त्या पतिनिष्ठ आणि विचारी अशा राजकन्येने मला उत्तर दिले नाही. ती माझ्याकडे पाहून फक्त उदास हसली. ते हसू तरी कसले? इतके करुणामय हसू क्वचितच पाहिले आहे मी. कशामुळे हसली अशी ती इतकी जीवघेणी? फार फार उशिरा मला त्या हसण्यामागची वेदना समजली. पण तिथवरचा शोध म्हणजे तसा अंधारात साचपण्याचाच प्रकार होता. नाही म्हणायला व्यासाने गर्दभाचा एक अर्धा अधांतरी लटकणारा संदर्भ मूळ महाभारतात ठेवला आहे. व्यासप्रणीत महाभारतामध्ये गांधारीचा गर्भ व्यासाने शतखंडित केला आणि तुपाने भरलेल्या 100 भांड्यांमधून तो वाढवला. त्यातला पहिला गर्भखंड वाढून पूर्ण झाला तो दुर्योधनाचा, म्हणून तो ज्येष्ठ. हा ज्येष्ठ पुत्र जन्माला आला आणि जन्मतःच रडू लागला. त्या तान्ह्या मुलाचा रडण्याचा आवाज थेट गाढवाच्या ओरडण्यासारखा होता. तो गर्दभस्वर ऐकला आणि एकदम आसपासची गाढवे, गिधाडे, कोल्ही, कुत्री, कावळे यांनीही अशुभ स्वर काढण्यास सुरुवात केली. दशदिशात वादळे वावटळी उठल्या आणि कुरुकुलातली सारी वडीलधारी जाणती मंडळी अस्वस्थ झाली. या भयंकर अपशकुनी वातावरणाचा अर्थ धृतराष्ट्राने आपल्या राजसभेतल्या ज्ञानी ब्राह्मणांना विचारला आणि सर्वांनी त्याला आपल्या या प्रथम पुत्राचा त्याग करण्याचा सल्ला दिला. अर्थातच पुत्र स्नेहामुळे राजाने ती सूचना मानली नाही असे व्यासाने सांगितले आहे. महाभारतातला हा कथाभाग वाचल्यानंतर दुर्योधन आणि गाढव यांचा एक अर्धामुर्धा संदर्भ माझ्या हाती लागला खरा, पण त्याने कृष्णदास दामने रचलेल्या या कथेचा उलगडा होईना.